नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक चांगला डिसिजन महाराष्ट्र शासनानं घेतलेला आहे. एमपीएससी मध्ये आपण जर बघायला गेला ना तर पारदर्शकता ही आहे आणि प्रोसेस जी आहे ती या सर्व निर्णयांमुळे फास्ट होऊ शकणार आहे. हा जो शासन निर्णय आलेला आहे तो आपण डिटेल समजून घेऊया, पण सर्वात महत्त्वाचे त्याचे फायदे. तर आता परीक्षेला वेळ कमी लागणार आहे आणि परीक्षा पण कमी होऊन जाणार आहेत. खूप साऱ्या परीक्षा राहणार नाहीयेत आता. एमपीएससी मार्फतच एकच परीक्षा आणि सगळे संवर्ग. ह्याच्यात पारदर्शकता वाढणार आहे, भरती प्रक्रिया इथे सुलभ होणार आहे. सगळ्यात जास्त याचा फायदा मला विद्यार्थ्यांसाठीचा वाटतो, कारण विद्यार्थ्यांना याच्यातनं बेनिफिट खूप जास्त होईल. मित्रांनो, विकसित महाराष्ट्र 47चं जर स्वप्न कंप्लीट करायचं असेल तर किमान शासन आणि कमाल प्रशासन, मिनिमम गव्हर्नमेंट आणि मॅक्सिमम गव्हर्नन्स करणं गरजेचं आहे. तर यासाठी भरती प्रक्रिया सुलभ होणं गरजेचं आहे. भरती प्रक्रिया एखाद्या कचाट्यात अडकली तर तिचा विषय संपला म्हणून समजायचा. तर रिसेंट एका सरळ सेवेच्या भरतीचं तुम्हाला माहिती आहे, परवाचीच ती न्यूज आहे. आता ती भरती प्रक्रिया आज सकाळच्या न्यूजनुसार कॅन्सल करण्यात आलेली आहे. एका खाजगी क्लासचा प्रश्नपत्रिकातले 85 क्वेश्चन्स असे होते. त्यावरती बराच आवाज उठवला गेला. फायनली ती भरती प्रक्रिया कॅन्सल झालेली आहे. एमपीएससी मार्फत जेव्हा आपण जात असतो ना तर तेव्हा या सगळ्या गोष्टी होत नाही असं मी म्हणणार नाही, पण नक्कीच त्याच्यामध्ये पारदर्शकता असते आणि गोष्टी ज्या आहेत त्या अशा खूप काही अप्पर लिमिटला जात नाहीत. जरा आता आपण या पूर्ण जीआरला समजून घेऊया. व्हिडिओ महत्त्वाचा आहे आणि जर तो तुम्हाला आवडत असेल, माहिती चांगली वाटत असेल तर कृपया लाईक करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर मित्रांना पण पाठवा, त्यांना पण याचा फायदाच होईल. तर आता बघा, एक नोटिफिकेशन महाराष्ट्र शासनानं आणलेलं होतं, ज्याच्या अंतर्गत आता आपल्याला ही भरती प्रक्रिया जी ती सुलभ करायची आहे. अगदी गट अ ते गट क भरती प्रक्रिया सुलभ करण्यासाठीचा हा सर्वच्या सर्व शासन निर्णय आहे. कारण काय दिलेलं आहे त्यांनी याच्यामध्ये, सेवा प्रवेश नियम अस्तित्वात असल्यानं इथे भरती प्रक्रियेत अनावश्यक गुंतागुंत, त्याच्यानंतर विलंब, विसंगती निर्माण होते, परिणामी प्रॉब्लेम्स तयार होतात, अनेक परीक्षा आहेत, विलंब होतो, पद रिक्त राहतात आणि परिणामी शासनाला शासन काय चालवता येत नाही. शिवाय वेगवेगळे अभ्यासक्रम आहे, स्वतंत्र परीक्षा शुल्क आहे, त्याच्यामुळे मानसिक, शारीरिक आणि आर्थिक तणाव हा विद्यार्थ्यांवरती पण येतो. महाराष्ट्र शासनाने त्याला समजून घेतलं, यासाठी बाबा थँक्यू सो मच, तुम्ही खूप मोठी गोष्ट केलेली आहे. तर सदर शासन निर्णयाद्वारा बघा जरा नीट, 553 इतक्या संवर्गाचे सेवा प्रवेश नियम सुधारित करण्यात येणार आहेत. आता सर्व विभागांनी संबंधित सेवा प्रवेश नियम शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून पुढील 15 दिवसात आता ते रिपब्लिश करायचे आहेत, त्यांना सगळ्यांना बदलायचे. आता याच्यात होणार काय, आवश्यक ते बदल हा शासन निर्णय झाल्याच्या आत 1 महिन्यात तुम्ही ते बदल जे ते सर्वच्या सर्व करायचे आहेत. आधी जे 57 संवर्ग होते आता त्याच्यात 46 अजून संवर्ग ऍड होतील आणि एकूण आता तिथे 103 संवर्ग तयार होणार आहेत. त्याच्याबद्दल इथे सांगण्यात आलेलं आहे. समान सेवा असलेल्या परीक्षांसाठी एकच परीक्षा घेतली जाईल, वेगवेगळी परीक्षा होणार नाही. हा फायदा आहे सर्वांसाठी. आता एमपीएससीतनं येणाऱ्या जागांची संख्या ही वाढणार आहे. तर बघा, इथे 6 संवर्गांव्यतिरिक्त 18 नवीन संवर्ग तयार करण्यात येणार आहेत. 6 विद्यमान सेवा, 18 नवीन सेवा तयार होतील. हा फायदाच आहे. प्रशासकीय स्वरूपाचं जे कामकाज आहे त्यासाठी 252 संवर्गाचे 17 गट तयार करण्यात आलेले आहेत आणि तांत्रिक स्वरूपाचे जे 121 संवर्ग आहेत त्याचे 29 गट तयार करण्यात आलेले आहेत. म्हणजे आता एकच परीक्षा होईल, ज्याचा फायदा हा सर्व विद्यार्थ्यांना तिथे मिळू शकणार आहे. आता ह्याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे की बाबा रे, नामनिर्देशाच्या कोट्यातील काही राजपत्रित संवर्गाची पदे थेट मुलाखतीऐवजी विभागाअंतर्गत पदोन्नती किंवा नियुक्तीद्वारा भरण्यात येतील. आता याच्यामध्ये जरा थोडी गफलत मला वाटतेय की असं का करण्यात आलेलं आहे, पण ठीक आहे. आता पुढे येता फ्युचर आपल्याला कळेल की ह्याच्यामध्ये काय करण्यात येणार आहे आणि काय करण्यात येणार नाहीये. त्या संदर्भातच या पेजवरती तिथे सांगण्यात आलेलं आहे. काही संवर्ग हे आता डेड कॅडर्स म्हणून घोषित करण्यात येणार आहेत आणि ते कोणते असतील याबद्दल 1 महिन्यामध्ये शासन निर्णय काढण्यात येईल आणि विभागांना सांगण्यात येईल की बाबा रे, कोणकोणते मृत संवर्ग आहेत ते तुम्ही आम्हाला सांगा, कळवा, जेणेकरून आम्ही विद्यार्थ्यांना ते कळवू. इम्पॉर्टंट आहे, गट ब आणि गट क साठी मुलाखत नाहीये. ठीक आहे. इथे बघा, पॉइंट नंबर 7, गट ब अराजपत्रित तसेच गट क मधील कोणत्याही पदासाठी उमेदवारांची निवड करताना मौखिक परीक्षा मुलाखती घेण्यात येणार नाही. आता याच्यात अजूनही क्लिअर करण्यात आलेलं नाहीये व्हॉट अबाउट पीएसआय बाबत काय. शिवाय आता एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आतापर्यंत ज्या भरती चाललेल्या आहेत त्या तशाच्या तशा कंटिन्यू राहतील.
त्याच्यात बदल नाहीये. हे ज्या पुढे येणाऱ्या प्रक्रिया आहेत त्यांच्यासाठी आहे. हे लगेच जी गट ब ची ऍड आलेली आहे ती तशी कंटिन्यू राहील, त्याच्यात बदल नाहीयेत. ठीक आहे. पुढे अजून एक पॉईंट नंबर 6 सांगण्यात आलेला आहे. महाराष्ट्र लोकसेवा व्यतिरिक्त स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणेद्वारा भरती करण्यात येणाऱ्या संवर्गातील वरील परिच्छेद 1 इथे नमूद करण्यात आलेल्या सुधारणा लागू राहणार नाही. मग कोणकोणत्यात? पवित्र पोर्टलद्वारा शिक्षक भरती, पोलीस भरती बोर्डाद्वारा पोलीस भरती, त्यांच्यावरती याचा इम्पॅक्ट पडणार नाही. ठीक आहे. तर हा शासन निर्णय जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि मग याचा अनेक्स्चर त्याला जोडण्यात आलेलं आहे की कॉन्टेंट कुठला कसा आणि काय असेल ते. तर मला तरी हे सगळं पॉझिटिव्ह वाटतंय, एक्सेप्ट मला जरा इथे परत एकदा क्वेश्चन मार्क वाटतोय की ह्यामध्ये नक्की या लोकांना करायचं काय आहे ते. येणारं फ्युचर ते जरा जास्त चांगलं सांगेलच आणि आपण सुद्धा या सर्व घटकाकडे आपले लक्ष लावून असू आणि त्याबद्दल काही महत्वाची अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या चॅनलवरती सर्वात पहिल्यांदा भेटेल. तर हा व्हिडिओ महत्वाचा आहे, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा. अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर खाली जरा कमेंट बॉक्समध्ये टाका. पण मी एक नक्की तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की आता सोन्याचे दिवस येतात आहेत. भरती प्रक्रिया सुलभ होईल, भरती प्रक्रिया वाढणार आहे. जी भरती इकडची तिकडची व्हायची ती आता सगळी एकत्र येणार आहे. सो हे सगळ्याच्या सगळं फायद्याचंच आहे. तुमच्या नीट अभ्यासाला लागा, येणारं फ्युचर तुमचं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. मी इथे थांबतो. धन्यवाद. जय हिंद.